लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की नवीन गॉडफादर आता मायकल आहे आणि आता मायकलशी लोक त्याच प्रकारे भेटायला येतात जसे की कधी त्याच्या वडिलांना भेटायला यायचे। आता हा काळ असतो 1958चा। मायकलला इथे त्याच्या कसिनो व हॉटेल्सला कोणत्याही परिस्थितीत लीगल करायचं असतं आणि त्यासाठी तो इतर लोकांना भेटतो देखील, पण त्याला ह्या कामात पूर्णपणे सफलता भेटलेली नसते। आपल्याला माहिती आहे की त्याने त्याच्या बायकोला प्रॉमिस केलेलं की तो 5 वर्षात सर्व काही लीगल करेल, पण आता 7 वर्षे झालेली आहेत। तसंच इकडे मायकलची बहीण जिचं नाव कोन्या आहे ती एका व्यक्तीला पसंत करत असते। ती मायकलला म्हणते की मला त्याच्याशी लग्न करायचंय, पण मायकल तिच्या ह्या निर्णयाच्या विरोधात असतो, कारण मायकलची इच्छा नसते की त्याच्या बहिणीने त्या व्यक्तीशी लग्न करावं। तसंच मायकलची बहीण त्याच्या बोलण्याकडे जास्त महत्त्व देत नाही। आता इकडे फ्रँक मायकलला भेटायला येतो। फ्रँक कधी काळी त्याचा कॅपो होता। कॅपो त्याला म्हणतात जे डॉन फॅमिलीजने दिलेल्या एखाद्या कामाला पूर्ण करतात। इथे फ्रँक मायकलकडे मदत मागायला आलेला असतो। तो म्हणतो की रोझाटो ब्रदर्स माझ्याकडे हप्ता मागत आहेत, पण मला त्यांना पैसे द्यायचे नाहीत। मायकल म्हणतो की तू त्यांच्यासोबत नीट व्यवहार कर, कारण ते माझ्या बिझनेस पार्टनर हायमन रॉथसाठी काम करतात आणि मी हायमन रॉथ सोबत खूप मोठी बिझनेस डील करणार आहे। हे ऐकून फ्रँकला दुःख होतं आणि तो तिथून निघून जातो। यानंतर जेव्हा मायकल रात्री झोपायला जातो तेव्हा त्याला त्याची बायको म्हणते की मायकल खिडकीचे पडदे उघडे का आहेत, आणि जेव्हा मायकल खिडकीतून बाहेर बघतो तेव्हाच त्याच्यावरती कोणीतरी गोळ्या चालवतं। मायकल लगेच खाली जमिनीवर लपतो आणि त्याचबरोबर तो त्याच्या बायकोला पण वाचवतो। त्याच्या खोलीत खूप साऱ्या गोळ्या मारल्या जातात, पण मायकल त्या हल्ल्यामध्ये वाचतो। पुढे मायकलचे लोक त्या माणसांना शोधायला जातात ज्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडलेल्या। इथे मायकल त्यांना म्हणतो की आता त्यांना शोधून काही उपयोग नाही, कारण आतापर्यंत ते मेले असतील। मायकलला माहिती की तो एक डॉन आहे आणि ज्या लोकांनी आता त्याच्यावर हल्ला केलेला त्या लोकांना त्या माणसाने कधीच मारलं असेल ज्याने मायकलची माहिती त्यांना दिलेली, आणि त्याला माहित असतं की तो माणूस त्यांच्याच माणसांमधला कोणीतरी आहे। आता टॉम हेगन मायकलला भेटायला येतो। मायकल टॉमला म्हणतो की मला माहित आहे की तू माझ्यावरती रागवला आहेस, कारण मी तुला आपल्या मेन बिझनेस पासून लांब ठेवलं, पण मी नेहमी तुला माझा भाऊच मानत आलोय। टॉम हेगन म्हणतो की माझी पण हीच इच्छा आहे की तू मला नेहमी तुझा खरा भाऊ समजावं। मायकल त्याला म्हणतो की कदाचित आज रात्री मला इथून जावं लागेल आणि माझ्यानंतर इथला डॉन तू असशील। तुझ्याकडे सर्व अधिकार असतील, तसंच तुला आपल्या कुटुंबाची व बिझनेसची काळजी घ्यावी लागेल। यानंतर मायकल त्याच्या बिझनेस पार्टनर रॉथला भेटायला जातो आणि त्याला इथे समजतं की त्याच्यावर जो जीवघेणा हल्ला झालेला तो रॉथनेच करायला लावलेला, पण तो त्याच्यासमोर हे उघड होऊ देत नाही। उलट तो त्याला हे सांगतो की फ्रँक माझ्या घरी आलेला आणि त्याने रोझाटो ब्रदर्सला मारण्याची परमिशन मागितलेली, मी त्याला नकार दिला आणि त्यामुळेच त्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला करवला, पण आता मला त्याला मारायचंय जर तुमची काही हरकत नसेल तर। रॉथ म्हणतो की ही खूप किरकोळ गोष्ट आहे। इथे मायकल रॉथला खोटं यासाठी बोलतो कारण रॉथला हे कधीच कळू नये की मायकलला माहित आहे की रॉथनेच त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला। यानंतर मायकल फ्रँकच्या घरी जातो आणि फ्रँकला म्हणतो की रोझाटो ब्रदर्सला मारून टाक। फ्रँक म्हणतो की माझे हात मला रक्ताने नाही भरवायचे, आणि तसंही त्यांच्या मागे रॉथ आहे। मायकल त्याला सांगतो की माझ्यावर जो हल्ला झालेला तो रॉथनेच करवलेला। तो त्याला हेही सांगतो की एकदा माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं की आपल्या मित्रांना नेहमी स्वतःजवळ ठेव आणि शत्रूंना त्यापेक्षाही जवळ। तसंच आता रॉथला माहित आहे की जर मी त्याच्या माणसांची म्हणजेच रोझाटो ब्रदर्सची बाजू घेतली तर त्याला माझ्यावर आणखी विश्वास बसेल, आणि ह्याच काळात मी हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेल की आमच्या कुटुंबातला तो गद्दार कोण आहे ज्याने माझ्याशी गद्दारी केली आणि रॉथला मदत केली। इथे फ्रँक मायकलची साथ द्यायचं ठरवतो आणि तो रोझाटो ब्रदर्सला भेटायला जातो। ह्या मीटिंगमध्ये रोझाटो ब्रदर्स फ्रँकला मारायचा प्रयत्न करतात, पण ते फ्रँकला मारण्यास असफल होतात आणि फ्रँकचा जीव वाचतो। इकडे मायकल त्याच्या बिझनेस पार्टनर रॉथ व आणखी काही बिझनेसमॅन सोबत क्युबाची राजधानी हवानाला जातो। इथे त्याची एक मीटिंग होते। ह्यांची मीटिंग फुलगँक्यू बटिस्टाच्या कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंटच्या अंडर होते। प्रत्यक्षात ह्या सर्वांना त्यांचा बिझनेस लीगल करायचा असतो, पण क्युबामध्ये सध्या क्रांती सुरू असते। सगळीकडे युद्धाचं मारामारीचं वातावरण असतं, त्यामुळे मायकलला त्याने घेतलेल्या निर्णयावर शंका व्हायला लागते। म्हणजेच तो त्याचा बिझनेस इथे शिफ्ट करण्यासाठी तसंच इथे पैसा लावण्यासाठी डबल माइंडेड असतो। पण रॉथ त्याला समजावतो। तो म्हणतो इथं आपण खूप सारे पैसे कमवू शकतो, कारण इथली सरकार आपल्यासोबत आहे। पुढे मायकल त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच फ्रेडोला $20 लाख घेऊन हवानाला बोलवून घेतो, आणि इथे तो फ्रेडोला हे सुद्धा सांगतो की ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केलेला तो दुसरा कोण नसून रॉथ आहे, पण त्याला हे माहित नाही की मला खरं माहित आहे आणि न्यू इयरच्या दिवशी मी त्याला मारून टाकणार आहे। पुढे मायकल तसं करतो देखील। त्याचा एक माणूस रॉथला मारण्याचा प्रयत्न करतो, पण रॉथ त्या हल्ल्यात वाचतो। तसंच इथे मायकलला हे पण कळतं की ज्या गद्दाराला तो शोधत होता तो दुसरा कोण नसून त्याचा भाऊ फ्रेडोच आहे। खरं तर फ्रेडोने मायकलला आधी सांगितलेलं
की तो इथे कोणालाच ओळखत नाही, पण नंतर त्याच्या तोंडून निघतं की तो जॉनीला ओळखतो म्हणून, आणि जॉनी रॉथचा माणूस असतो. त्यामुळे मायकलला समजतं की त्याच्यावर जो हल्ला झालेला त्याच्या प्लॅन आणि माहिती देण्यामध्ये फ्रेडोचा हात होता. इथे मायकल फ्रेडोला म्हणतो की मला माहित आहे की तो गद्दार तूच आहेस. तसंच हे ऐकून फ्रेडो तिथून पळून जातो. यानंतर मायकल पुन्हा त्याच्या घरी येतो आणि घरी आल्यावर त्याला कळतं की त्याच्या बायकोचं मिसकॅरेज झालंय. खरं तर त्याची बायको आई बनणार असते. ह्यामुळे मायकलला खूप दुःख होतं. तसंच इकडे दुसरीकडे दाखवतात की वॉशिंग्टन डीसी मध्ये एक सेनेट कमिटी बनते, जी कमिटी क्राईमच्या विरोधात असते. इथे दाखवतात की ही कमिटी कॉर्लिओनी फॅमिली बाबतची इन्फॉर्मेशन करते आणि इथे साक्ष देण्यासाठी खूप लोक आलेले असतात. तसंच इथे फ्रँकला पण बोलवलं जातं, कारण फ्रँक कॉर्लिओनी फॅमिलीचा कॅप होता आणि फ्रँकला हे वाटत असतं की रोझाटो ब्रदर्सने त्याच्यावरती जो जीव घेणा हल्ला केलेला तो मायकलच्या सांगण्यावरून केलेला, कारण रोझाटो ब्रदर्स फ्रँकला तसंच सांगतात. त्यामुळे तो मायकलच्या विरोधात साक्ष देतो, कारण त्याला वाटत असतं की मायकलने त्याला धोका दिलाय. आता पुढच्या सुनवाईला मायकलला बोलवलं जातं. तसंच त्याच्यावरती खूप सारे आरोप केले जातात. इथे मायकल म्हणतो की मी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये माझ्या देशासाठी लढाई केलेली, ज्यासाठी मला मेडल सुद्धा भेटलेलं, आणि त्याचबरोबर ना मला आजपर्यंत कधी अटक झाली, ना माझं नाव कोणत्या माफियासोबत जोडलं गेलंय. तसंच माझ्या विरोधात ना कोणता पुरावा आहे ना साक्षीदार आहे. इथे कमिटी त्याला म्हणते की आम्ही सोमवारी तुमच्या समोर एक असा साक्षीदार उभा करू की जो तुमच्या सर्व काळ्या धंद्यांबद्दल साक्ष देईल, आणि ह्यानंतर ते तिथून निघून जातात. तसंच मायकलला कळतं की फ्रँकला रोझाटो ब्रदर्सने मारण्याचा प्रयत्न केलेला व हे सर्व त्यांनी रॉथच्या सांगण्यावरून केलेलं, आणि आता फ्रँकला हे वाटत असतं की मायकलने त्याला धोका दिला आहे आणि याचमुळे तो मायकलच्या विरोधात साक्ष देत आहे. तसंच इकडे फ्रेडो मायकलला भेटायला येतो आणि तो मायकलला म्हणतो की मला माहित नव्हतं की ते तुला मारण्याचा प्लॅन बनवत आहेत. मला रॉथचा माणूस जॉनी भेटला होता आणि तो म्हणाला होता की एक खूप मोठी डील होणार आहे. जर तू आम्हाला साथ दिली तर तुला पण त्यात हिस्सा मिळेल. प्रत्यक्षात फ्रेडोला कधीही त्याच्या फॅमिलीत हवा तसा मान सन्मान मिळाला नव्हता. त्याला नेहमी दुसरे काम सांगायचे आणि फ्रेडोची तशी इच्छा नव्हती. त्याला सुद्धा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे होते आणि त्यामुळेच त्याने रॉथला साथ दिलेली. इथे मायकल त्याला म्हणतो की तू मला काही सांगू शकतोस का. फ्रेडो त्याला म्हणतो की ही जी सेनेट कमिटी आहे त्याचा जो वकील आहे ज्याचं नाव क्वेस्टेड आहे तो खरं तर रॉथचा माणूस आहे. हे बोलणं झाल्यावर मायकल फ्रेडोला म्हणतो की तू आता माझा कोणी नाहीये, आणि ह्यानंतर मायकल त्याच्या कॅपोकडे जातो व त्याला म्हणतो की जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत फ्रेडोला काहीही करू नको. ह्यानंतर सोमवारचा दिवस येतो, ज्या दिवशी मायकलला कमिटीच्या समोर जायचं असतं. तसंच त्याला फ्रँकपर्यंत पोचायचं असतं, कारण फ्रँकला FBI सुरक्षेत ठेवलेलं असतं. पण पुढे जेव्हा फ्रँक मायकलला बघतो तेव्हा मायकल सोबत फ्रँकचा भाऊ पण असतो, ज्यामुळे फ्रँक त्याची साक्ष बदलतो. तो म्हणतो की मी गॉडफादरला खूप वर्ष आधी भेटलो होतो, जेव्हा ते ऑलिव्ह ऑइलचा व्यवसाय करायचे. त्यानंतर मी त्यांना कधीच नाही भेटलो आणि मायकल कॉर्लिओनीशी माझा काहीही संबंध नाहीये. हे ऐकल्यावर सेनेट कमिटीमध्ये खळबळ होते. ते म्हणतात की तू मागच्या वेळी साक्ष दिलेली आणि आता तू तुझ्या साक्षीवरून पलटतोय. फ्रँक म्हणतो की त्यावेळी FBI माझ्यासोबत डील केलेली, त्यामुळे मी तशी साक्ष दिलेली, पण हे सर्व खोटं आहे. तसंच ह्या प्रकारे मायकल ह्या केसमधून वाचतो. पुढे मायकल त्याच्या घरी येतो व इथे त्याची बायको त्याला भेटायला येते. ती मायकलला म्हणते की मी मुलांना घेऊन चालली, कारण ती ह्या मायकलच्या पापाच्या दुनियेपासून थकलेली असते. तसंच मायकलने लग्नाच्या आधी तिला वचन दिलेलं की 5 वर्षाच्या आत सर्व काही लीगल होईल आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य खूप सुंदर होईल, पण तसं काही झालेलं नाही. त्यामुळे केला तिच्या मुलांना अशा वातावरणामध्ये ठेवायचं नसतं. मायकल तिला म्हणतो की तू मला ओळखत नाहीस का, माझ्या मुलांपासून मला कोणीही दूर करू शकत नाही. इथे मायकल केला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. तो तिला म्हणतो की मला माहित आहे की मिसकॅरेजचा सर्व ब्लेम तू माझ्यावरती करतेस, पण मी बदलेल, कारण मला माहित आहे की मी बदलू शकतो. फक्त मला थोडा वेळ हवा आहे. इथे के त्याला सांगते की माझं कोणतंही मिसकॅरेज झालं नव्हतं, मी अबॉर्शन केलेलं. तो एक मुलगा होता, पण मी त्याला मारून टाकलं, कारण माझी ही इच्छा नाही की तुझ्या या पापाच्या दुनियेत आणखी एका मुलाने जन्म घ्यावा. हे ऐकल्यावर मायकलला खूप राग येतो आणि तो त्याच्या बायकोला त्याच्या कुटुंबापासून दूर करतो. तसंच त्याची जी दोन्ही मुलं असतात त्यांची कस्टडी तो स्वतःकडे घेतो. त्याचबरोबर मायकलचा जो बिझनेस पार्टनर असतो, ज्याला मायकलने मारण्याचा प्रयत्न केलेला आणि तो वाचला होता, तो त्यावेळी इस्रायलला पळून गेलेला. पण आता इस्रायलची सरकार त्याला अमेरिकेत पाठवत असते आणि मायकल त्याच्या माणसांना सांगतो की ज्या क्षणी तो एअरपोर्टवरती पोहोचेल त्या क्षणी त्याला गोळ्या घाला. आणि पुढे तसंच होतं. जसा रॉथ तिथे येतो तसंच त्याला मारून टाकतात. त्याचबरोबर इकडे टॉम हेगन फ्रँकला भेटतो. इथे फ्रँक टॉमला म्हणतो की कॉर्लिओनी फॅमिली कधी काळी रोमन साम्राज्यासारखी होती. टॉम म्हणतो की हा तो एक वेगळाच काळ होता. इथे टॉम फ्रँकला म्हणतो की तुला माहित आहे का, जेव्हा सम्राटाच्या विरोधात कोणी षड्यंत्र करायचा आणि तो जर पकडला जायचा
तर त्याला एक संधी दिली जायची की त्याने स्वतःच स्वतःचा जीव घ्यावा आणि बदल्यात त्याच्या घरचे त्याची सर्व संपत्ती ठेवू शकत होते. तसंच सम्राट त्यांच्या सुरक्षेचं वचन पण द्यायचा. फ्रँक म्हणतो की हा, मला हे सर्व माहीत आहे. प्रत्यक्षात टॉम हेगनने त्याला एक इंडिकेशन दिलेलं असतं की त्याने आत्महत्या करावी आणि जर त्याने तसं केलं तर बदल्यात मायकल त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी स्वतः घेईल. तसंच दुसऱ्या दिवशी दाखवतात की फ्रँक स्वतःची नस कापून आत्महत्या करतो आणि शेवटी हे दाखवतात की मायकलचा एक माणूस फ्रेडोला पण मारून टाकतो, कारण मायकलची आई आता ह्या जगात राहिलेली नसते. तथापि मायकलने फ्रेडोला त्याच्या आईच्या फ्युनरलवाल्या दिवशी त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून माफ केलेलं. पण मायकलचे काही रूल्स आहेत, तो त्यांना तोडू नाही शकत आणि त्यामुळे मायकलचे लोक फ्रेडोला पाण्यात बुडवून मारून टाकतात. त्याचबरोबर मायकल आता ह्या जगात पूर्ण एकटा पडला आहे. मायकलची बायको त्याला सोडून गेली. गॉडफादर ह्या जगात नाहीयेत. त्याची आई सुद्धा नाही राहिली. त्याचे दोन्ही भाऊ मेलेत आणि मायकलला ते कधीच करता नाही आलं जे त्याच्या वडिलांनी म्हणजेच गॉडफादरने केलेलं. गॉडफादर नेहमी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सोबत घेऊन चालायचे, पण मायकल त्या सर्व गोष्टीत फेल ठरतो. आणि ह्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झालेला. ह्या चित्रपटाचं बजेट होतं $13 मिलियन व त्या काळी बॉक्स ऑफिसवरती ह्या चित्रपटाने जवळजवळ 88 मिलियन्सची कमाई केलेली. IMDb वरती ह्या चित्रपटाची रेटिंग आज देखील 9 आहे. आणि जर का तुम्ही ह्या चित्रपटाचे इतर पार्ट्स पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लिंकवरती क्लिक करून ते तुम्ही पाहू शकता.